नमस्कार, राष्ट्रंदाज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता सर्वात मोठी राजकीय उलथापालथ घडणारी एक अचलपूर तालुक्यातली मोठी बातमी आहे। बातमी कांडली ग्रामपंचायतच्या संदर्भातली आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। येथील सरपंच आणि उपसरपंच अपात्र घोषित करण्यात आलेले आहे। सरपंच आपल्याला माहितच आहे, सविता आहाके, आणि उपसरपंच तत्कालीन उपसरपंच गंगा नेमीचंद धंडारे हे आता अपात्र ठरलेले आहेत। सर्वात मोठी बातमी, अचलपूर तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायतमधून कांडलीला ओळखल्या जात आहे आणि ही कांडली सातत्याने विवादित राहिलेली आहे। याच विवादावर आणखी एक पडदा नव्हे तर एक निकाल सोक्षमोक्ष लागलेला आहे। येथील सरपंच सविता आहाके आणि तत्कालीन उपसरपंच गंगा नेमीचंद धंडारे हे आता अपात्र घोषित करण्यात आलेले आहे। भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला होता। 1,64 लाख रुपयाचा भ्रष्टाचार तत्कालीन काळात झाल्याचा आरोप सुषमा थोरात यांनी केला होता आणि याच आरोपाखाली त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव सुद्धा दाखल झालेला होता। तब्बल 13 सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास दाखल केला होता आणि त्यानंतर हे प्रकरण विभागीय आयुक्ताकडे चालू होतं। विभागीय आयुक्तांनी महत्त्वपूर्ण एक निकाल दिलेला आहे, त्यांना अपात्र घोषित करण्यात आलेला आहे। सरपंच सुषमाताई भारत थोरात यांनी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला आणि गावाच्या विकासात्मक दृष्टिकोनातून त्यांनी काही महत्त्वाचं खूप मोठं पाऊल उचललं होतं। हे प्रकरण लावून धरलं होतं। काय नेमकं प्रकरण होतं आपण त्यांच्याशीच जाणून घेऊया। सुषमा थोरात यांच्याकडून, माजी सरपंच आहेत, काय होतं या प्रकरणाच्या संदर्भात? मला एकच सांगायचं आहे, ग्रामपंचायतमध्ये जे लोक निवडून देतात ते गावाचा विकासासाठी निवडून देतात। त्यांनी एवढा काय गावाचा विकास न करता त्यांनी स्वतःचा विकास केलेला आहे आणि खूप मोठा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे। त्यांनी 1,64 लाखाचा भ्रष्टाचार करून खूप मोठं हे गावाचं खूप नुकसान केलेलं आहे। अपात्र होण्यामागे आणि त्यांची हकालपट्टी जी केली विभागीय आयुक्तांनी, तर या पाठीमागं कुठले असे मुद्दे होते की नेमके ते तुम्ही लावून धरले होते? त्यांनी ग्रामपंचायतमध्ये नाल्याचे प्रकरण आहे, लाईट आहे, त्यांनी हे प्रकरण खूप काही त्याच्यात खूप घोळ केलेला आहे। त्याच्यामुळे हे सर्व म्हणजे विद्युत इलेक्ट्रिसिटी मधला जो बिलिंग व्यवहार आहे, हां, विद्युत इलेक्ट्रिक ते आहे आणि नाल्याचा आहे, नाल्याच आहे, असे खूप काही म्हणजे त्यांचं एवढं सांगायचं हे आहे की ते सांगता आपण सुद्धा आपलं म्हणजे पुरेसे होत नाही। आता ते अपात्र झालेत। अपात्र झाल्यानंतर या त्यांच्या अपात्रेकडे आपण कशा पद्धतीने बघताय? काय आता गावाचा विकास होईल असं वाटतं तुम्हाला? गावाचा नक्की विकास होईल, गावाचा विजय होईल आणि सर्व लोक खूप खुश होतील असं मला वाटते आणि सत्याचा विजय हा आता कधी ना कधी होणारच होता। नेमकं हा पाठपुरावा करताना तुम्हाला कशा अडचणी आल्या, काय तिथे तुम्हाला किती तारखा झाल्या, कशा झाल्या, आणि जो अधिकारी वर्ग होता अधिकारी वर्गातून तुम्हाला काही सहकार्य मिळालं की तुम्हाला त्रास खूप झालाय? पाठीमागं काय तुम्हाला संकट आली? मला खूप त्रास झालेला आहे। हे ज्यावेळेस आम्ही हे ग्रामपंचायतमध्ये हे केस चालू होती आणि हे केस टाकली, त्यांनी आमच्यावर हमला, माझ्या परिवारावर हमलासुद्धा केलेला आहे आणि त्यांनी मला खूप त्रास दिला आहे। हे प्रकरण 1,64 लाख रुपयाचं खूप मोठं प्रकरण आहे आणि अचलपूर तालुक्यात कांडली ग्रामपंचायत जी आहे ही सर्वात मोठी आहे। 17 सदस्यीय बॉडी होती। 2021 मध्ये सरपंच सविता आहाके आणि नेमीचंद धंडारे यांनी पदाचा पदभार स्वीकारला होता। सर्व सदस्यांनी त्यांना एका मुखाने निवडून दिलं होतं। हमखास ते गावाचा विकास करतील, मात्र तो भ्रमणी निराश झाला असं वाटतंय तुम्हाला? हो, पक्क्या। त्यांनी सदस्यांना विश्वास घेऊन कोणतेच गावाचा विकास केलेला नाही आणि ते ग्रामपंचायतचे सदस्य होते, त्यांची सुद्धा त्यांच्यावर नाराजी आहे। 17 सदस्यापैकी जवळपास 13 सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास आणला होता। तेही प्रकरण खूप गाजलं होतं। नेमकं या प्रकरणाकडे कसं बघता? त्यांच्यावर अविश्वास आणला, त्यांच्या मागे पाठीमागे काही ना काही आहे म्हणून त्यांच्यावर अविश्वास आणलेला आहे। तसं तर कोणी धन्यवाद। ह्या होत्या सुषमा थोरात, ज्यांनी हे प्रकरण सातत्यानं लावून धरलं होतं आणि आज त्यांना यश मिळालेले दिसतं। विभागीय आयुक्तांनी सविता आहाके आणि गंगा धंडारे यांना अपात्र घोषित केलेलं आहे आणि या अपात्रतेमागे यांचं मोठं प्रयत्न होते आणि या प्रयत्नाला त्यांचा आज यश मिळालं दिसतंय आणि यापुढं अपात्र झाल्यानंतर यापुढं गावाचा निश्चित विकास होईल असं त्यांना वाटते आहे। आपल्याला माहितीच आहे, सरपंच आणि उपसरपंच सविता आहाके आणि गंगा धंडारे हे अपात्र झाले आणि या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात येथील विद्यमान उपसरपंच रवी गोडबोले आहेत। काय सांगायला ग्रामपंचायतचा पैसा म्हणजे ह्या ग्रामवासींचा पैसा आहे आणि या गावातल्या लोकांच्या पैशाचा लूट झाला नाही पाहिजे
हे आपल्या भरायची हे असायला पाहिजे. आणि इथं ग्रामसाहेब जनतेचा पैसा आणि भलत्या कामाला लावून भलत्याकडे थोडे हे जो व्यवहार झालेला आहे. लेकिन आपल्या देशात कायदा हा एक मजबूत आहे. कायद्यामध्ये न्याय भेटतेच. आणि कायद्यानं जो न्याय दिलेला आहे त्याचा आपण सर्वजण सन्मान करू. आणि असं प्रकारचं कधी घडलं नाही पाहिजे अशी आपण त्याच्यावर थेट वाचतो. आणि असं घडलं नाही पाहिजे. गावातला जनतेचा पैशाचा दुरुपयोग झाला नाही पाहिजे. आम्ही काही मेंबर लोक आम्ही हे देत होतो की आम्ही ग्रामपंचायतचा चाही घेत नाही बा, कोण नाही घेत की बा तो जनतेचा पैसा आहे. आपल्या घरी सगळ्या गोष्टी आपण जनतेच्या सेवासाठी चालू जनतेचाच पैसा आपल्या घरात न्यायचा ही जी भूमिका आहे ही योग्य नाही. दोघे जण अपात्र झाले. आता तुमच्याकडे मोठी जबाबदारी येणार आहे कांडली गावाची. कशा पद्धतीने त्याला आता कायद्यानुसार अगर आली तर ते तर सांभाळावंच लागेल. ते तर गावाचा विकास या दृष्टिकोनातून आपल्याला तेवढं पाऊल उचलाच लागेल. कारण गावाचा विकास थोडी थांबवता येईल. जनतेनं निवडून दिला आहे, गावासाठी दिला आहे, त्याच्यासाठी आपल्याला ती जबाबदारी काय अजूनही आपल्याला कोणतंही वजन घ्यायला लावलं गाव असेल तर ते घ्याच लागेल. या प्रकरणाशी बोलण्यासाठी येथील ग्रामपंचायत सदस्य आहेत चव्हाणजी. काय सांगाल चव्हाण भाऊ? ते कसं आहे सर की आज हे जे शासनानं आपल्याला न्याय भेटला तो आज ही याच्यावर वेळ का आली. विषय हा आहे की हा वेळ का आली. कसं आहे की ह्या सभासदाचे आम्ही एक सदस्य आहोत. तिथे कुठलंही काम आम्हाला विचारून कधीच करण्यात आलं नाही. व्यवहार इतकं की आमच्या वार्डातलं लोकेशनही जरी घ्यायचं आहे आम्हाला कधीच विचारणं असंही वाटलं नाही की आम्ही ह्या सभागृहाचे सदस्य आहोत असं आम्हाला कधीच नाही वाटलं. कोणी वाटू दिलं नाही. आम्हाला सोडून वाटतात दुसरे पहिले लोक तर हे होत आहे. मग आम्ही काय करणार. आम्हाला ते पाऊल उचलावं लागलं आणि जे सत्य परिस्थिती आहे जो भ्रष्टाचार झाला तो समोर आला आणि शासनाने त्याच्यावर कारवाई केली.